धन्यवाद क्षमा. तुमच्या बोलण्यातून महिला व बालकल्याणासाठी तुम्ही राबवित असलेले वेगवेगळे उपक्रम आम्हाला कळले आणि समृद्ध करून गेले. आणि इथे मी एक आणखी बोलू इच्छिते की डेफिनेटली दादांना जेव्हा लोकांनी म्हटलं की तुझ्या बायकोला इतकी मोठी जबाबदारी मिळाली आहे, त्यावर तुम्ही बोलून उत्तर न देता क्षमाने करून उत्तर दिलेलं आहे असं मला वाटतं. त्याबद्दल क्षमाचं खूप खूप अभिनंदन. आता सत्र प्रश्नोत्तरांचे. या दाम्पत्याच्या बोलण्याच्या अनुषंगाने कोणाच्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले असतील तर ते विचारू शकतात. मला वाटतं हा माईक चालू नाहीये पण माझा आवाज येतोय मोठा नाही. मेरा आवाज बुलंद है. उभयंतांना शुभेच्छा. डिॲडिक्शनचा विषय निघाला आहे. मलाही पोरं आहे आणि माझी मुलगी असं करू शकत नाही किंवा माझा मुलगा असं ॲडिक्शन करू शकत नाही हा गैरसमज आहे हे इथपर्यंत मी ऐकून आहे. तर आपल्या पोरांमध्ये काय असे काय चिन्ह ओळखावे, म्हणजे मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू नाही म्हणतात पण काय त्यांचं बिहेवियर कुठे चेंज होतं का किंवा कसं काय ओळखावं. काही स्मेल येते का त्याच्या बॅगमधनं किंवा त्या मुलामुलींच्या तोंडातून किंवा काय, म्हणजे तुमचा काही अनुभव आहे काय ॲडिक्शन या पर्टिक्युलर विषयावर तुम्ही आता काम करणार आहात पुढे म्हणून. मुलांच्या बिहेवियरमध्ये बराच चेंज जाणवतो. त्याची चिडचिड होते, त्याच्यानंतर वेगळा वेगळा बसण्याची सवय लागते. मोबाईलचा वेळ तर राहतच मुलांना असतो, पण ते समोर बसत नाही, कुठेतरी बाहेर येऊन बसतील. किंवा आजच्या मुलांना एक प्रकरण असं आलं की तो 12 वर्षाचा मुलगा आणि तो मोबाईल घेऊन वॉशरूममध्येच जाऊन बसायचा. कंटिन्यू वॉशरूममध्ये जाऊन बसायचा आणि मग काही दिवसांनी जाणवलं आई वडिलांना की हा का बरं असा मोबाईल घेऊन आत जाऊन बसतो. तर त्याच्यानंतर मग त्यांनी चेक केलं तर कागदाच्या पोळ्या करून ते जाळून तिथे हे करायचं. धुवा जो होता तो करायचा, त्याच्यामध्ये ते काय पावडर वगैरे मिळतं ते टाकून तो ओढत असणार. तर आई वडिलांनी तेवढं लक्ष देणे की बिहेवियरमध्ये त्याच्या चेंजेस होतात आहे का, चिडचिडपणा वाढलाय का, बोलणं कमी झालेलं आहे का, वेगळा वेगळा राहतो का, मिक्स होत नाही आहे कोणाचं. तर ह्या सगळ्या गोष्टींकडे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. डोळे म्हणजे एकमेकांकडे बघणं, म्हणजे तो फेस टू फेस बघत नाही. बरेचदा नजर चोरतो की काहीतरी कुठेतरी तो लक्ष आहे तर लक्षात म्हणजे आई वडिलांच्या समोर फेस करण्याची त्याची हिंमत नसते. तर अशा वेळेला या गोष्टीकडे थोडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार सर. खूप वर्षापासून मी तुमचं ऐकते सगळं कार्य आणि आज माझी खूप इच्छा होती की मी प्रत्यक्ष येऊन भेटावं तुम्हाला. तर सृजनमुळे आज मला ते शक्य झालं. माझा एक असा प्रश्न आहे की जसं तुम्ही सांगितलं की 18 वर्षाखालील मुलांना म्हणजे कारागृहात न ठेवता त्यांचं वेगळं केंद्र असतं. तिथे तुम्ही त्यांचं पुनर्वसन करता, त्यांचं काउन्सिलिंग करता. तर नंतर जेव्हा ते म्हणजे कुठल्या तरी गुन्ह्याने ते येतात, खून म्हणा, चोरी म्हणा, कुठल्याही, पण मग समाज त्यांना तसंच नंतर स्वीकारतो का? मग त्यांची ती काय मानसिकता बनते किंवा ते कुठेतरी जाऊन आपल्या पायावर उभं राहू शकतं का? हो, म्हणजे आता एक केस अशीच झालेली आहे, सक्सेसफुलच म्हणू आपण त्याला. कारण मर्डर केस मधला मुलगा होता तो, आता नाव घेणार नाही मी कुठला होता ते, पण तो आमच्याकडे जवळपास वर्षभर राहिला. 10वी होतं त्याचं. आम्ही तिथेच राहून त्याला 10वीची परीक्षा द्यायला लावली. 61% घेऊन तो 10वी तिथूनच पास झाला, आमच्याच निरीक्षणगृहातून. आणि आता त्याला पोलीस भरतीमध्ये जायचं आहे. तो त्याचा दर बुधवारी आम्ही काउन्सिलिंग सेशन्स असतात त्याचे. तर आता जरी बालगृहाच्या बाहेर असला, निरीक्षणगृहाच्या, तरी तो दर बुधवारी येतो, त्याचं काउन्सिलिंग होतं प्रॉपर. आणि तो 11वी 12वी झाल्यावर त्याला पोलीस भरतीत जायचं आहे. आणि बिलो 18चे जे मुलं असतात त्यांना पोलिसांकडनं
कॅरेक्टर सर्टिफिकेटवर असं कुठेच मेन्शन होत नाही की हा मुलगा याच्या रेकॉर्डला त्यांनी गुन्हा केला. त्यांच्याकडनं ते सर्टिफिकेट दिलं जातं की हा मुलगा, कारण कसं होतं तिथे जरी गुन्हा दाखल असला तरी पुढे जाऊन त्यांना जेव्हा काही करायचं असेल तर ते ऍक्ट मध्येच दिलेलं आहे की त्यांना त्यांच्या कॅरेक्टरवर कुठलाही इफेक्ट पडणार नाही. तर तो मुलगा अजूनही फोन करतो, मॅडम मला आदिवासी मुलांचं जर हॉस्टेलमध्ये राहण्याची संधी मिळाली तर इथले जे जिल्हा स्टेडियम आहे तिथे मला पोलीस भरतीसाठी जी काही एक्सरसाइजेस असतात किंवा प्रॅक्टिस असते ते करता येईल. तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही आदिवासी मुलांचं आणि मुलींचं जे हॉस्टेल आहे त्यांच्याशी बोलून हा प्रयत्न आहे की जी मुलं अनाथ आहेत किंवा अशी काही गुन्ह्यातली मुलं आहेत पण आता ती बेलवर सुटलेली आहेत आणि ती जर आपल्या पायावर उभं होण्यास इच्छुक आहेत तर त्यांना तिथे ऍडमिशन करून द्यायची, जेणेकरून तिथे स्टायफंड मिळतं. समाज कल्याणमध्ये जर आदिवासी मुलं असतील तर त्यांना तिथे ऍडमिशन घेऊन तिथेच त्यांना शासनाकडनं स्टायफंड मिळतं, जेणेकरून त्यांना कुठे काम करण्याची गरज नाही पडणार. त्या स्टायफंड मध्ये त्यांचा भाग होईल आणि ते फुल फ्लेज पूर्णपणे आपल्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करतील. बरेच मुलं असे आहेत की आता MPSC आणि पोलीस भरतीसाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. तर आपण त्यांच्यासाठी प्रयत्न करतो. बाहेर गेल्यावर त्यांना कुठला स्टिग्मा नसतो, त्यांना ते कॅरेक्टर पोलिसांकडून असतं ते त्याच्यातच ऍक्ट मध्ये असल्यामुळे काहीही त्यांच्यावर परिणाम होत नाही. मला खरं तर काही प्रश्न नाही, कौतुक करावं वाटतं. माझी पुतणी क्षमा या उच्च पदावर पोहोचलेली आहे आणि जाळाबद्दल तर काय सांगायचं नाही. तर तरी पण मला थोडंसं एक विचारायचं आहे क्षमाला की जे जन्मतारखेचे जे दाखले तुम्ही मिळवून घेऊन राहिलेले आहे, अर्थात याच्यावर मी 1990-91 थोडं काम केलं होतं. खास करून नेहरू नगर एरिया तिकडे गवळी लोक जास्त आहेत. त्या गवळी लोकांना त्यांना त्यांच्या मुलांचे जन्मतारीख वगैरे कळत नव्हती. ते सांगायचे आधी ते इलेक्शन होतं नाही का, त्या इलेक्शनच्या वेळेबद्दल होतं. अच्छा, म्हणजे त्यांची ओळख काढणं. तसंच बाबूपेठ एरियामध्ये सोनझरी जातीचे लोक आहेत. तुम्हाला म्हणजे कल्पना आहे की माहिती नाही मला, पण त्या सोनझरी लोकांना सुद्धा काही जन्मतारखेचे दाखले वगैरे काहीच नव्हते त्यांच्या, किंवा त्यांना माहिती नव्हती. ते आम्ही शोधून आणि त्यावेळेला नगराध्यक्ष महाराज देवेंद्र होते त्यांच्या मदतीने आणि मग त्यांनी आम्हाला कलेक्टर ऑफिसमधून सुद्धा मदत मिळवून दिली आणि आम्ही तसे दाखले मिळवून दिलेले होते. आता तुम्ही कसे करता, कारण आता कसं आहे की आता डिजिटल करणं किंवा हे सगळ्या गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत, पूर्वी त्या नव्हत्या. त्यामुळे ते सांगतील 30 तारीख आम्ही करून दिलेली होती. तो एक. आणि दुसरं मला कौतुक करावं वाटतं आशिषचं. ते याच्याकरता की 12वी पास झालेला मुलगा जेव्हा आपल्या गावात जातो आणि गावात गेल्यानंतर त्याला कळतं की संपूर्ण गावच धर्म परिवर्तन झालेल्या गावातील लोकांचं. तरी पण एक जसं RSS हिंदू संस्कृती जपणारे संघटना आहे की समाजात काय आणि एक वास्तव आहे त्यात काही वाटत नाही. तरी पण मातृदेव भाव या गोष्टीचं लक्ष घालून आशिषने त्या मुलाला परत पाठ फिरवायला सांगितली नाही, त्यांनी त्याच्या आईचंच मान्य करायला सांगितलं. याच्याबद्दल तुमचं कौतुक. धन्यवाद. तुमचा जो पहिला प्रश्न होता तो होता की बर्थची नोंद नाही आहे, ती तारीख माहिती नाही, पण त्या मुलांना आई वडील आहेत, हा प्रश्न होता ना. आई वडील आहेत ना सगळ्यांचे, पण बर्थची नोंद नाही आहे. तर ते कायद्यान्वये बर्थ अँड डेथ ऍक्ट जो आहे त्या कायद्यान्वये जर एखाद्या मुलाची बर्थ डेट जर नोंद नसेल तर त्यांना कायदेशीररित्या कोर्टामध्ये एक अर्ज करावा लागतो. त्या अर्जानुसार ते बर्थ सर्टिफिकेट इश्यू केलं जातं.
हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे की जर नोंद नसेल, तुमची पण कोणाची नोंद नसेल आणि आपल्याकडे बर्थ सर्टिफिकेट नसेल तर त्याची प्रोसेस आहे. त्या प्रोसेसनुसार कॉर्पोरेशनला पार्टी करावं लागतं अपोजिट म्हणून, तसा अर्ज करावा लागतो. कॉर्पोरेशन त्यांचा रिप्लाय देतं आणि त्या रिप्लायमध्ये म्हणतं की यांची नोंद नाही आहे. मग कोर्ट पब्लिकेशन करतं आणि पब्लिकेशन केल्यानंतर मग कोर्ट पुरावा मागतो आणि पुरावा झाल्यानंतर जो आहे तोच पुरावा असतो की मग माझी नोंद नाही आहे. आणि ऑब्व्हियसली MNC कडनं त्याचा रिप्लाय येतो की यांची नोंद नाही आहे. नंतर कोर्ट ऑर्डर करतो आणि ऑर्डरनुसार त्यांना ते बर्थची जी सर्टिफिकेट आहे ते इश्यू केलं जातं. तुमच्या दोघांचे अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला. मला एक विचारायचं आहे की तुम्ही पूर्ण तुमच्या दोघांच्याही मुलाखतीमध्ये सपोर्ट बद्दल बोललेत. तुम्हाला तुमचं काम करताना समाजाकडून किंवा शासनाकडून किंवा एखाद्या कम्युनिटी प्रमुखाकडून कधी कोणता विरोध सहन करावा लागला आहे का, आणि त्याला तुम्ही कसं हँडल केलं? आणि आशिषजींना विचारायचं आहे की आश्रयामधले जे मुलं आहेत त्यांच्याशी माझा पण खूप संबंध आलेला आहे भावनिकरित्या, एक डॉक्टर म्हणून सुद्धा. आश्रयामधले सगळे जे मुलं आहेत ते अशा घरांमधनं आहे की त्या घरात जितके हात काम करायला आहे तितके त्यांना कमी पडतात. सगळ्यांना ते कामाला लावतात अगदी लहानपणापासून. तर आश्रयामध्ये मुलांना पाठवण्यासाठी कोणत्या पालकांचा, तिथल्या लोकांचा अपोज कधी झालेला आहे? त्याला तुम्ही कसं हाताळलं हे मला आशिषजींकडनं ऐकून घ्यायचं आहे. आणि तुमच्याकडनं की समाजाकडून काही विरोध झाला का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर, जिसका नाम होता है वही बदनाम होता है. जे जो चांगलं काम करतो त्याचाच विरोध होतो नेहमी. त्याचा प्रत्येक अभिप्रेत आहे ही गोष्ट. त्यामुळे विरोध तर होतोच, पण आपल्या कामातून त्याची पावती जी आहे ती समाजाला देईल एवढंच आपलं कर्तव्य आहे. मला वाटते हे उत्तर सफिशियंट आहे. जे क्षमाला जेव्हा क्षमाची अपॉइंटमेंट बालकल्याण समिती अध्यक्ष म्हणून झाली, नाव नाही घेत पण माजी सदस्य त्या समितीचेच माजी सदस्य होते, त्यांनी मला प्रश्न केला आणि विचारलं की क्षमा नवीन आहे, तिला जमेल का? पूर्ण जिल्ह्याचा भार आहे, तिला कळेल का? तिने त्याच्यात कधी प्रॅक्टिस केली नाहीये. नक्की जमेल, का नाही जमेल? तुमची पण अपॉइंटमेंट पहिल्यांदाच झालेली होती ना. पण म्हणजे ठीक आहे. तर हळूहळू तिचं कामाचा जो वेग वाढत गेला आहे, नक्कीच तिला नवीन क्षेत्र होते, ती माझ्याशी डिस्कस करायची, मी तिला सांगायचो, पण तिने स्वतःला डेव्हलप केलं आणि जे अनुभव आहे त्या अनुभवातून ती शिकत गेली. आणि जेव्हा तिला बाल हक्क आयोगाचा नागपूर डिव्हिजन मधून जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला, तिने मला फोन केला. तर तो फोन ठेवल्यानंतर तिचं मी अभिनंदन केलं आणि फोन ठेवला. आणि त्या बालकल्याण समितीमध्ये जे सदस्य जे आधी होते त्यांनी मला प्रश्न केला होता, त्याला फोन करून सांगितलं की तुम्ही मला हे म्हटलं होतं क्षमाची अपॉइंटमेंट जेव्हा झाली की ती करू शकेल. बाल हक्क आयोगाचा पुरस्कार तुम्हाला सुद्धा मिळाला नाही, मागच्या 10 वर्षात चंद्रपूर जिल्ह्याला कधीच मिळाला नाही, तो तिने मिळवून दाखवलेला आहे. तिची कामाची पावती आहे.